राम राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आम्ही इथं सरी वगैरे पाडून रान तयार केलेलं आहे. तर याच्यामध्ये आम्ही सोयाबीन लागवडीची तयारी आता करणार आहे. आता नळी वगैरे आतून सगळं आम्ही रेडी केलेलं आहे. आता फक्त सगळ्यांची पाऊस पडण्याची वाट पाहणार आहे. तर आता याच्यामध्ये प्रत्येक सरीवरती आम्ही सोयाबीनचे 2-2 तास लावणार आहे. याच्यामध्ये आपण टोकन यंत्राच्या सहाय्याने लागवड करणार आहे. टोकन यंत्राचा एक फायदा होतो की बियाणंही कमी लागतं आणि एका जागेवरती 2-2 बिया पडल्यानंतर मध्ये 5-6 इंच अंतर असतं. त्यामुळे एक पोषक वातावरण भेटतं झाडाला आणि झाडांची ग्रोथही चांगली होते आणि उत्पादनामध्येही आपल्याला त्याच्यामध्ये वाढ दिसून येते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनमध्ये जेव्हा आपण लागवड करतो उगवणपूर्व आपण तणनाशक कोणती आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर दरवर्षी आपण प्लेन रानामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करत होतो, पण आपल्याला पाहिजे तसं एक ॲव्हरेज आपल्याला त्याच्यामध्ये भेटत नाही. त्यामुळे आपण यावर्षी एक नवीन प्रयोग ट्राय करून बघतो. तर सरीवरती आपण टोकन यंत्राच्या सहाय्याने याच्यामध्ये लागवड करणार आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे. सुरुवातीला जेव्हा आपण लागवड करणार आहेत त्यामध्ये आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. कोणतेही एखादं आपल्याला कीटकनाशक त्याच्यामध्ये वापरायचं आहे, जेणेकरून सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे जमिनीमध्ये आळ्या किडे वगैरे असतात त्याचा आपल्याला बियाण्यावर प्रादुर्भाव दिसून येणार नाही. किंवा आपण जेव्हा खत टाकणार आहे खतामध्येच आपल्याला एखादं दाणेदार कीटकनाशक वापरायचं आहे. जसे तुम्ही थायमेट वापरू शकता, पाटील बायोटेकचं तुम्हाला हुमनासूर हे कीटकनाशक बघायला भेटतं, ते हे तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. किंवा नंतर तुम्ही त्याच्यामध्ये कीटकनाशकची फवारणी हे करू शकता. तर तुम्हाला समजा लागवड केल्यानंतर लगेच तुम्हाला 2-3 दिवसाच्या आतमध्ये लगेच तुम्हाला वरतून तणनाशकची फवारणी घेणं खूप गरजेचं आहे. कारण की उगवणपूर्व तणनाशकाचा एक फायदा असतो की ते तुम्हाला 30 दिवस जमिनीमध्ये कोणताही तण उगवू देत नाही. कारण की सुरुवातीला जर तुम्ही फवारणी केली तर 1 महिना तुमचं त्यामध्ये तण उगणार नाही आणि 1 महिन्याच्या आत जवळपास तुमचं जे पीक आहे ते जवळपास चांगल्या वाढीला येतं. त्यामुळे त्याच्या सावलीनंही दुसरं तण उगलं जात नाही. आणि जेव्हा तुम्ही प्लेन रानामध्ये फवारणी करता तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये कोळपणी वगैरे करू शकता, पण आम्ही याच्यामध्ये सरी पाडून लागवड करणार आहे. त्यामुळे आम्हाला याच्यामध्ये कोळपणी करता येणार नाही. त्यामुळे सुरुवातीलाच आम्ही याच्यामध्ये उगवणपूर्व तणनाशक वापरणार आहे. तर याच्यामध्ये तुम्ही स्ट्रॉंगाम वापरू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला डायक्लोसोलम हा घटक बघायला भेटतो. तर तुम्ही तेच न वापरता तुम्ही डायक्लोसोलम हा घटक असणार तुम्ही कोणत्याही कंपनीचं त्याच्यामध्ये वापरू शकता. त्याच्यामध्ये एक स्ट्रॉंगाम आहे, दुसरं म्हणजे धानुका कंपनीचं दबोच आहे. त्यामध्ये टाटा कंपनीचं तुम्हाला एक मार्ट नावाचं एक बघायला भेटतं आणि आपलं बूस्टर कंपनीचं एक अमोनियक आहे. हे तुम्हाला असं 4-5 कंपनीचे सेम घटक असणारं तुम्हाला जे स्वस्त पडेल ते तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता. जरी तुम्ही उगवणपूर्व जरी नाही वापरलं तर तुम्ही उगवणपासून समजा उगवण झाल्याच्या नंतर 1 महिन्यानंतर तुम्हाला तसे तणनाशक बघायला भेटतात. त्याच्यामध्ये तुम्हाला शाकेत नावाचं आहे. दुसरं एक तुम्ही फ्युजीफ्लेक्स वापरू शकता किंवा पर्ज आहे. 2-3 वर्षापूर्वी पर्ज एक नावाचं तणनाशक आहे, त्याचंही खूप छान प्रकारे असे रिझल्ट आहेत. पण तणनाशक वापरताना तुम्ही योग्य प्रमाणामध्ये वापरा. काही लोकांचं म्हणणं असतं की थोडं जास्त वापरल्यानं फास्ट रिझल्ट बघायला भेटतो. तसं नाही, त्याचा परिणाम तुमच्या पिकावरही होऊ शकतो. म्हणजे आपल्या पिकाचे पानं करपल्यासारखे तुम्हाला त्यामध्ये दिसून येतं. त्यामुळे योग्य जे प्रमाण आहे तेच आपल्याला त्याच्यामध्ये वापरायचं आहे. आणि तणनाशक वापरताना आपल्यालाही त्याच्यामध्ये काळजी घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून त्याचा प्रादुर्भाव आपल्यालाही काही होणार नाही. त्यामुळे वापरताना आपल्याला काळजीपूर्वकच वापरायचं आहे.